शिवरत्न प्रतिष्ठानतर्फे राजा रयतेचा महानाट्याचे आयोजन 8, 9, 10 मार्च या 3 दिवसीय महानाट्याचे होणार सादरीकरण। राजा रयतेचा या महानाट्याला जळगावकरांनी मोठा दिला प्रतिसाद। जळगाव सेंट्रल मॉल येथे 8, 9, 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित राजा रयतेचा या महानाटकाचे आयोजन केले असून हे महानाट्य शिवरत्न प्रतिष्ठानतर्फे जळगावकरांसाठी निःशुल्क सादरीकरण करत असून या महानाट्यात सर्व कलावंत हे जळगावचे आहे। राजा रयतेचा हे महानाटक प्रसंगी मंचावर शिवरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवर्धन नेवे, आमदार सुरेश भोळे, निशा जैन, पी.ई. तात्या पाटील, डॉक्टर ए.जी. भंगाळे, सतीश मदाणे, बी.एच. खंडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते। राजा रयतेचा हे महानाट्य पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठा प्रतिसाद दिला। सुमित देशमुख, स्पॉट न्यूज, महाराष्ट्र, जळगाव। स्वराज्याचं तोरण बांधावं हे साधं कार्य नव्हतं। या तोरणात पहिला किल्ला ओवायचा होता। किल्ला जिंकणं म्हणजे युद्ध अपरिहार्य आणि युद्ध करणं म्हणजे बंड। त्यांनी सर्व जळगावचे कलाकार असतील किंवा इथला जो मागचा किल्ला असेल तो सर्व जळगावकरांनी केलेला आहे। म्हणून आपण म्हणतो जयवर्धन दावा की मेक इन इंडियापेक्षा आता मेक इन जळगाव सुद्धा झालेलं आहे। मला वाटतं ते आपल्याला मान्य करावं लागेल। आणि आज ह्या मागण्यामधून खरं आम्ही ज्या जयवर्धन नेवेजींनी सतत मागच्या वेळेलाही नाटकाचा प्रयोग केला, यावेळेलाही आपण सतत या माध्यमातून एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच नाही तर जळगाव शहरामध्ये स्वच्छता अभियान असेल किंवा वृक्ष लागवडीचे कामं असतील, अशा बऱ्याच प्रयोगसाठी जयवर्धन दावांनी पुढाकार घेऊन त्यांच्या मित्रांनी मला वाटतं सामाजिक सोशल वर्किंगसुद्धा मोठ्या प्रमाणात केलेले आहे। आणि आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी जे इथे नाटक दावलं जाणार आहेत ते विचार आपल्यापर्यंत पोहोचावे, ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचावे, शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे। आणि या माध्यमातून राजा रयतेचा कसा होता खरं या गोष्टीचं कबूल करावं लागेल की आज आम्ही छत्रपती शिवाजीच्या नावाने सर्व राजकारण करतो पण ते विचार जनतेपर्यंत पोहोचत नाही, हे दुर्दैवी आम्हाला सांगावं असं वाटतं। आज जर तुम्ही बघत असाल छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये तात्यासाहेब शेताच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याची विचारपूस करायचे आणि आज राजकीय लोकांना सांगावं लागते की तुम्ही शेतकऱ्याची मदत करा। हा फरक आज सुद्धा आम्हाला बघतो मिळतोय। मित्रांनो, स्वराज्य निर्मितीसाठी ज्या महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले त्याचं एक उदाहरण आपल्याला दिसतं की ते काही व्यक्तींनी स्वतःच्या पत्नीसाठी ताजमहाल बनवला पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आईच्या स्वप्नासाठी स्वराज्य निर्माण केलं। हे संस्कार आम्हाला दिसायला पाहिजे होते। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।